आज शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने जत तालुक्यात पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या। या निवडी राज्याचे प्रमुख नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब व संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रीतम शेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगली जिल्हा प्रमुख परशुराम बनसोडे यांच्या नेतृत्वात पार पडल्या। या कार्यक्रमावेळी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा कार्याध्यक्ष शरद यमगर, संपर्क प्रमुख अण्णासाहेब देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी क्षीरसागर, जिल्हा संघटक हनुमंत कांबळे हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी जत तालुका प्रमुख म्हणून संतोष पोरे यांची निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेला अधिक बळ मिळणार आहे। जत येथील शासकीय विश्रामगृहामध्ये खालील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। श्री संतोष औदुंबर पोरे जत तालुका प्रमुख, श्री नवनाथ तुकाराम काळे उपाध्यक्ष, श्री सुरेश गजानन गुरव सचिव, श्री प्रमोद पांडुरंग क्षीरसागर संपर्क प्रमुख, श्री आलम बाबासो मुलानी संघटक, श्री अजित तवनप्पा घोंगडे निरीक्षक, श्री कृष्णदेव जगू टोणे सहनिरीक्षक, श्री बंडू बापू भोसले सहसंघटक, श्री तानाजी मायप्पा वनमाने संपर्क प्रमुख, श्री सुरेश मधु सोलनकर सदस्य, श्री राजकुमार सूर्यकांत गाटे सदस्य। नवीन निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटन अधिक मजबूत करून कामगारांच्या हक्कासाठी आक्रमकपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। TS न्यूज मराठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे। जय महाराष्ट्र। शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं आज जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर होत आहेत। त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून प्रथम अभिनंदन करतो आणि जोमानं काम करून शिवसेना वाढीसाठी, पक्ष संघटन मजबूतीसाठी आणि आपली कामगार लढा आहे कामगार लढा मजबूत करण्यासाठी सर्वांनी काम करावं आणि आपल्या ज्या बांधकाम कामगारांना योजना आहेत त्या पूर्ण बांधकाम कामगार पण काही तळागाळापर्यंत पोहोचाव्यात, सर्वांना त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच त्यांना पक्षाच्या वतीनं आपण मदत करू आणि त्यासाठी लागेल ती मदत करायला शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे एवढीच ग्वाही देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।